हॅलो नमस्कार, मी शिवांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर हा सुट्टीच्या दिवशीचा व्लॉग आहे. तर बघा, या इकडे आता आम्ही सुट्टी म्हटलं की काही ना काहीतरी काम नवीन असतंच. म्हणजे कसं, सुट्टी असल्यानंतर एक्स्ट्रा काम करता येतं. सर्वजण असल्यामुळे घराच्या साईडला म्हणजे जे आपलं घर आहे त्या घराच्या ह्या बाजूला आणि या बाजूला आणखीन घरं वगैरे झालेलं नाही, त्यामुळे खूप सारं पावसामुळे गवत उगवून आलेलं. आणि सध्या कसं पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे साप वगैरे फिरण्याची फार शक्यता असते. आणि आमच्या एरियामध्ये तर शांतता असते, त्यामुळे तर जास्त साप फिरतात. त्यामुळे हे गवत जे होतं ते जे औषध असतं त्याच्याने फवारायचं होतं, पण फवारा काही भेटला नाही. त्याच्यामुळे आता ते आम्ही हातानेच उपटून टाकतो आहे. खूप म्हणजे खूप गवत होतं. मी अगोदर घरातील परत बाहेरचं अंगण वगैरे झाडू मारलं आणि त्यानंतर मग गवत काढायचं असं ठरवलं, कारण काढायचं होतं पण ते कधी हे फिक्स नव्हतं. मग सुट्टी होती तर सर्वजण अगोदर सगळं आवरलं, ब्रश वगैरे केला, म्हणजे मी झाडून वगैरे काढलं. त्याच्या अगोदरच हे मुलं खाली गेलेले आणि ध्रुवने पण मदत केली. ध्रुवने तर जेवढं गवत उपटलेलं तेवढे सगळे ढिगारे बनवून टाकले. त्यानंतर बघा, इकडे ध्रुव आणि आरू आहेत, ते विहीर बनवणार होते, त्यासाठी चिखल जमा करत होते. तर घराच्या या साईडला, त्या साईडला आणि घरासमोरील पण जेवढं सगळं गवत होतं उंच उंच दिसणारं ते सगळं काढून टाकलं. आणि काढल्यानंतर एकदम कसं फ्रेश पण वाटत होतं आणि घाण पण जरा पण दिसत नव्हते. एकदम क्लीन असं दिसत होतं. जसं जमेल तसं शूट वगैरे घेतलेलं आहे. इकडे आरू आणि ध्रुव बघा एका डब्यामध्ये माती भरतायत आणि पावसामुळे सगळीकडे चिखल माती जमा झालेली. काय बनवलंय? हां, विहीर का? सगळं गवत काढलं बघ. आसरा बघ किती काले. 2 ढिगार आहे, तिकडे 1 ढिगार आहे. हे काय दगड गोळा करायला का ग? ते बघ तिथे एक आहे विहिरीसाठी बघ. याचं पूर्ण काढलं अगं गवत. किती होतं? तुळशीचे रोप झाडं तशीच ठेवलं. कसल्या मोठं झालंय तुळशी. आरू लागेल, पडेल की त्याच्या पायावर. लेकराला काम सांगायलीस. ओ ओ करते जाईल की गारू. इकडचं पण काढलं, सगळं स्वच्छ केले, स्वच्छ. हे आहेत ते वांग्याची झाडं, बांधायलेत, लय पसरलेत ना. तहान लागली, पाणी घेऊन आम्हाला तहान लागली. किती वांगे लागले त्याला, तो काही इकडून इकडून लगेच वांगे. बस मिरचीचे झाड लय अशा टाईट झाले बरं का. तिथं मध्ये झाड आहे त्याला लागले. अजून आहेत नाही त्याच्या नाही काढले आहेत. काढते आणखीन. हा, वांगेलेच लागले ते पण. काय बनवलं आरू? शेततळ? हो, शेततळच बनवले. हो की मग त्यात मासे सोड. इंजिनियर आराध्या आणि बिगारी गौंडी मॅन. चप्पल काढतो, चप्पल लय चिखल आहे बघा. मोठी नाही बारीक काढते. काय बनवलंस तू? चिक्कुल? घरात आहेत म्हणले, काय करायचं मग? डबल तोडून हे उलट ताजे होत. त्याला वेच पाडायचं. साधारणतः आम्ही 8 वाजता गवत काढण्यासाठी बाहेर आलो होतो. सध्या ऊन पडलं, म्हणजे 10 साडे 10 वाजलेले आणि सगळं गवत काढल्यानंतर इतका कंटाळा आलेला
त्याच्या अगोदरच म्हणजे ब्रश वगैरे केल्यानंतर आम्ही चहा वगैरे खारी टोस्ट हे खाल्लेलं, त्याच्यामुळे कुणाला जास्त भूक नव्हती. आणि सगळं गवत वगैरे काढून झाल्यानंतर ही कालची भांडी होती ती रॅकला लावून द्यायची राहून गेलेली. पण आता अगोदर स्वयंपाक बनवून घेते, फ्रेश वगैरे झाले म्हणजे हात पाय तोंड वगैरे धुतलं आणि त्यानंतर अगोदर स्वयंपाक करून घेते मी, कारण फक्त चहा आणि खारी खाल्लेली सर्वांनी, त्याच्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली. त्यामुळेच मग मी अगोदर स्वयंपाक करायला घेते. इकडे जी मटकीची भाजी आहे ती मुलांसाठी सपक बनवते, कारण जास्त प्रमाणात आरू आणि ध्रुव जास्त तिखट खात नाही. मटकी होती ती भिजवलेली, त्याच्या अगोदर मी एक वेळेस ती बनवलेली, त्याची पातळ आमटी बनवलेली, पण आज सुकी बनवते. तर कांदा टोमॅटो आणि लसूण जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर याची फोडणी दिलेली, हे सगळं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता मी जी मटकी आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर इकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी जी झाडाची वांगी होती ती ताजी तोडलेली, तर त्याचीच भाजी बनवते. ती जराशी म्हणजे थोडीशी पातळच बनवते, कारण यांना जास्त ग्रेव्ही टाईप किंवा जास्त घट्ट भाज्या आवडत नाहीत, एक सुकी आणि एक पातळ अशी. तर सपक भाजी मटकीची आणि तिखट जी आहे ती वांग्याची. तर वांग्यासाठी लागणारं जे सारण आहे ते काढून घेतलं, कूट घेतलं, त्याच्यामध्ये जे मसाले असतात ना, काळं तिखट लाल तिखट धने पावडर हळद मीठ, त्यानंतर अद्रक लसूण खोबरे याची पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली, मीठ टाकलेलं. तर हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं. आणि शेंगदाण्याच्या कुटाशिवाय तर कोणती भाजी आमची पूर्ण होतच नाही, त्यामुळे. तर आता कांदा टोमॅटो कढईत चांगलं परतलं होतं, मऊ झालेलं शिजून. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला, कारण कढीपत्ता झाडाचाच मी तोडून आणलेला, कारण आमचं झाड पण आहे कढीपत्त्याचं, ते फार उंच गेलेलं आहे. गवत काढल्यानंतर कसं घराच्या साईडला एकदम स्वच्छता वाटत होती, आणि गवत जे होते ते गुडघ्यापर्यंत पण वाढलेलं होतं. मध्यंतरी खूप म्हणजे आता सध्या पण पाऊस आहे, पण मध्यंतरी खूप पाऊस झाला आणि ते काढायचं राहून गेलेलं. पण आज वेळ भेटला सुट्टी दिवशीच, अशी काहीतरी एक्स्ट्राची कामं होतात ती केली, म्हणजे गवत वगैरे काढून टाकलं. आणि मटकी जी आहे ती आता कढईमध्ये टाकून दिली. आता त्याला चांगलं परतून घेते, जेणेकरून मटकीचा कच्चेपणा जाईल. पाणी वगैरे मी ॲड केलं नाही. आणि हे बघा सारण, आता हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार मी. आणि जे वांगे आहेत ते कट करून मी पाण्यामध्ये ठेवलेली, आता पाणी निथळून घेतलं आणि एक एक करून सर्व वांगी जे आहेत ते आता भरून घेते. आणि कढईवरती मी डायरेक्टली पटकेने, मला इतका कंटाळा आलेला, म्हणजे जवळजवळ सवय नसते जास्त म्हणजे गवत वगैरे उपटायची, तरी पण 2-2.5 तास गेले सगळी साफसफाई करायला, त्यामुळे तवा झाकलेला त्याच्यावरती. आणि आता मटकी वाफलते तोपर्यंत मी इकडे वांग्याच्या भाजीला फोडणी देते. पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी अद्रक लसूणची पेस्ट टाकली, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे सर्व जे वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये जी वांगी भरून घेतलेली आहेत ती एक एक करून टाकून देते. बघा अशी हिरवीगार काटाळ वांगी, फ्रेश म्हणजे बिना खताची, रासायनिक खत कसलंच वापरलेलं नाही याला, त्यामुळे ती वांगी पण चवीला खूप छान लागतात. अशात म्हणजे पाऊस पडल्यापासून तर वांग्याच्या झाडांना फारच वांगी लागत आहेत, त्यामुळे अधूनमधून जास्त प्रमाण हे वांग्याच्या भाजीचंच होतं आहे. बाकीच्या पण भाज्या लावायच्या आहेत, पण त्याला आणखीन म्हणजे वेळच भेटत नाही. इकडे बघा वांगी जे आहे ते तेलामध्ये चांगली परतून घेतली आणि गरम केलेलं पाणी होतं ते ॲड केलं. इकडे मटकी पण चांगली शिजून तयार झाली होती. आणि ही मटकी मी सुपर बाजारमधून आणलेली, पण याला टेस्ट खूप छान आहे, जास्त मोड आली नाही याला. मी बांधून ठेवलेली तरी पण नाही आली, 2 दिवस ठेवलेली तरी पण नाही आली, पण अशी चवीला खूप छान लागते. आणि याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. तर इकडे वांग्याची भाजी, त्यानंतर पुलाव म्हणजे मसाले भात बनवलेला मसूर डाळ टाकून. आणि त्यानंतर बघा डायरेक्टली मी रात्रीचं शूट घेते, कारण दिवसभर फरशी पुसली, त्यानंतर बाकीची कामं, थोडासा आराम केला. आणि इकडे ध्रुवला त्याच्या पप्पानी नवरत्न तेलाने चंपी केलेली आहे, आणि हातापायाला तोंडाला पण त्याच्या थोडंसं तेल लावलं. आणि जेवण वगैरे करून आम्ही निवांत पायऱ्यावरती बसलो होतो गप्पा मारत. आणि साधारणतः 10-10:30 झाले असतील. तर आजचा हा असा ब्लॉग होता. कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा. आजचा जो व्हिडिओ आहे आता इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.